नमस्कार, हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत। बार्शी तहसील कार्यालयासमोर मराठा समाजातील विविध मागण्यांसाठी सुधाकर मिरगणे हे गेल्या 2 दिवसापासून बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। यावेळी बार्शीचे तहसीलदार FR शेख तसेच निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी उपोषणस्थळी येऊन भेट दिली व सदरील मागण्याबाबत वरिष्ठांशी फोनवरती चर्चा केली। यानंतर उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली असता सुधाकर मिरगणे यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावरती ते ठाम राहिले आहेत। यावेळी तहसीलदार FR शेख यांनी हिंदवी समाचारशी दिलेली प्रतिक्रिया। आज आपण या ठिकाणी भेट दिली आणि वरिष्ठांना आपण फोनद्वारे आपली चर्चा देखील झालेली आहे। तर नेमकी काय चर्चा झाली, काय सांगाल आपण या बाबतीत? मिरगणे साहेबांच्या आजच्या उपोषणाला भेट दिली। त्यामध्ये त्यांची एक मुख्य मागणी होती 2 नंबरची का दात वैधता प्रमाणपत्र जे आहे त्या बाबतीत मी जिल्हा दात पडताळणी समितीचे जे कदम साहेब आहेत त्यांच्याशी बोललो। त्यांचं पण म्हणणं असं चाललेलं आहे की ज्यामध्ये पुरावे वगैरे वंशावळ इत्यादी त्यांना सापडत आहेत किंवा पुरावे सिद्ध होत आहेत, त्यामध्ये ते तातडीने देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी मी त्यांना विनंती केली। आता यांचा वैयक्तिक तर विषय नव्हता, सर्व समाजाच्याकरिता बसलेले आहे, तर ज्यांचे प्रलंबित आहेत त्यांची एक यादी करण्यात सांगितलेली, हवं तर ती आपण त्यांना पाठवून देऊ। आणि एकदा यांना पण म्हटलेलं की त्यांना जाऊन एकदा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, शेवटी समिती ही स्वतंत्र आहे, अर्धनैतिक कामकाज त्यांचा असतो, त्यामुळे यांना पण मी विनंती केलेली आहे का तुम्ही जाऊन त्यांना तुमची जी काही अडचणी आहेत त्यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडा। त्यांनी पण ते स्वीकार केलेला आहे। कलेक्टर साहेबांकडे पण ते जाणार आहे। पहिला विषय तर हा शासनाच्या स्तरावरील आहे। 3 नंबरच्या विषयामध्ये पण आम्ही काम करतो।